गोवा मांद्रे मोर्जी येथे काल रात्री तळवडे येथील नागरिकांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा बॉर्डरवर पत्रादेवी बांदा येथे चक्काजाम करण्यात आले। युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला। अखेर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली। आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा राज्यातील वाहतूक रोखून धरण्यात आली। सेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला। माझ्यासह आमच्या कुटुंबातील व्यक्तींना गोव्यात 40हून अधिक जणांनी दारूच्या नशेत मारहाण करण्यात आली। लहान मुलांसह महिलांवरही हल्ला करण्यात आला। गोवा पोलिसांना याबाबत माहिती देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचेही लक्ष वेधले होते, मात्र त्यांच्याकडूनही दखल न घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखली अशी माहिती श्री परब यांनी दिली। यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली। यावेळी बांदा येथील काही नागरिकांकडून रुग्णवाहिकेला होणारा अडथळा बघता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला। यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली। पोलीस प्रदीप नाईक यांसह बांदा पोलिसांनी हस्तक्षेप करत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करून दिला। दरम्यान संबंधितांची बाजू आम्ही ऐकून घेतली असून त्यांच्याकडून अर्ज घेतला जाईल व पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती बांदा पोलीस निरीक्षक श्री शिंदे यांनी दिली। जवळपास अर्धा तास वाहतूक बंद ठेवल्याने मुंबई गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। या प्रकरणी गोवा आणि महाराष्ट्राचे मंत्री कोणती भूमिका घेतात व निर्माण झालेला हा तणाव कसा निवळतात याकडे लक्ष लागून राहिले आहे। सूरज परब, काय प्रकार आहे नक्की आणि कशासाठी हा चक्का जाम या ठिकाणी तुम्ही केलाय आणि काय मागणी तुमची आहे या प्रकरणासंदर्भात? हा चक्का जाम आम्ही केलाय गोव्यातल्या लोकल जो दहशत माजवली आहे ज्या लोकांनी आणि जे ह्या सगळ्या टुरिस्टवर अत्याचार करतायत। ही टुरिस्ट काय फुकट येत नाहीत गोव्यात, हे पैसे देऊन येतात, स्वतःचे पैसे कष्टाने खर्च करतात इथे येऊन आणि त्यांच्यावर हे लोक दादागिरी करतात, उपकाराची भाषा बोलतात की तुम्ही का गोव्यात आला। काल माझ्यासोबत घडलेला किस्सा, माझ्यासोबत माझी फॅमिली, माझ्या भावाची 5 वर्षाची मुलगी, माझी वहिनी सगळेजण होते। एकाने दारू पिऊन आमच्या गाडीला आपटला, त्याच्याबरोबर उतरून बोलायचं म्हटलं तर शिवीगाळ केली, मारहाण चालू केली। मारहाण चालू केल्यावर आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली। पोलिसांना फोन केला, पाऊण तास पोलीस आले नाहीत। पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही लोकल असतील, दारू पिऊन बोलले असतील, साहेब तुमच्याशी हे केलं असेल, हे ह्यांचे उत्तर। अरे ह्यांचं काय, हा मास टुरिझमवर चालता ना तुम्ही आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट, अरे आम्ही तर शेजारी आहे तुमचे, आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता। आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले, लहान पोरांवर, 5 वर्षाची पोरगी, अरे माझी भाची, एवढं त्रास। हा त्रास सहन करणारी एकही गाडी, एक मुंगी पण जाऊ देणार नाही, सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही, काही झालं तरी। एकंदर हा प्रकार कुठे आणि मांद्रेम एरियामध्ये घडला। मोर्जिम अजूल कॅफे होता, त्याच्या समोर हा घडला। तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं, आम्ही लोकल आहे तुम्ही इथे कशाला आलात, ह्याच्यावरनं वाद करत आमच्याबरोबर मारहाण केली। एकंदर तुम्ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पेशी बोललात, त्यांनाही सांगितलं, त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांकडे तुम्ही रिक्वेस्ट केली, तर काय त्यांच्याकडून उत्तर तुम्हाला आलंय? पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी सांगितलं लोकल आहेत। आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता, तर तो म्हटला साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार। हे पोलिसांची उत्तरं होती, शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही। आम्हाला सांगितलं उलटं साहेब तुम्ही कशाला अडकताय, ह्याच्यात कशाला जाताय, तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल, तुम्ही कशाला। आम्ही एवढं सांगितलं साहेब ॲटलिस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या, त्यालाही ते पोलीस तयार नाहीत। गोवा पोलीस, मांद्रेम पोलीस 112 नंबरला मी फोन केला होता, तेव्हा सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला, सीएम साहेबांच्या पीएनना, त्यांना सांगितलं, त्यांना फोन करून एवढे तास झाले काहीही रिस्पॉन्स नाही आणि आता आमचा फोन उचलत नाहीत। मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि इथे एका पोरांवर हात उचलले, हात पाय छाटलेले आहेत। ही पोरं जोपर्यंत इथे येऊन देत नाही इथून, हे शेवटचं वाक्य, इथून पुढे कोणही येऊ दे। जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज के जय श्रीराम, जय श्रीराम। एकही गाडी गोव्यात जाणार नाही। तुम्ही गोवा सीएमशी बोलला, त्यानंतर ते आता तुमचा फोन उचलत नाही किंवा काय मेसेज येत नाही, त्या संदर्भात त्यांचे पीए फोन उचलत नाही।
त्यांच्याकडून निरोपच नाही. काय सांगणार निरोप साहेब? त्यांना पूर्ण माहिती दिली, सगळं सांगितलं, असं असं घडलंय, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. काही नाही. आम्ही घाबरून पूर्ण फॅमिली रात्री इथे आलो. रात्रभर झोप नाही पोराबाळांना. हे सगळं आम्ही काय, मी माझ्या घरातल्या बायकांसमोर काय तोड दाखवू? मार खाऊन आलो 40 लोकांचा, दारुड्यांचा. आणि महिलांना तुम्ही शिवीगाळ करता, धक्काबुक्की करता. लहान 5 वर्षाच्या पोरीला धक्काबुक्की करता. 5 वर्षाच्या पोरीला लाज वाटते. काय भूमिका राहील तुमची या संदर्भात पुढे? जोपर्यंत न्याय मिळत नाही, इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होणार नाही. जोपर्यंत इथे ती पोरं येत नाही, सगळ्यांचा फोटो व्हिडिओ सगळं आमच्याकडे इथे पाहिजे, ताब्यात पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही दाखवतो न्याय काय असतो. पोलीस आले, पोलीस म्हणला पोलीस काय करत नाही. कशाला पाठवायचं तिकडे? बाहेरच्यांना गोवावाल्यांचा प्रत्येक वेळी त्रास आहे, लोकल लोकांचा. आणि येऊ नका बाबा, आम्हाला गरज नाही. रात्रभर पोलिसांना फोन लावलं, पोलीस म्हणले कशाला आहे, लोकल आहे, कशाला वाढवायला. ते सोडा, मुख्यमंत्र्यांना फोन केला, प्रमोद सावंतांच्या पीएनना फोन केला, त्यांनी ऍक्शन घेतली नाही साहेब. म्हणून आम्ही हे केलंय. आम्ही साहेब एवढा अत्याचार जर होणार असलं, हे कसं करणार? प्रत्येक वेळेच झालंय आणि सगळ्यांना देशात अनुभव आहे, तुम्हाला पण माहिती. परशुराम सेवा संघाचे इथलं जिल्हाध्यक्ष आहे सिंधुदुर्ग. बरोबर. ओके. आणि आपण विराज देसाई म्हणून एक बजरंग दलचे गोवा अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष. खूप त्रास देतात गोवावाले, खूप त्रास देतात. अहो माझं रोजचं माझं ऑफिस आहे गोव्याचं. आहे त्रास आहे, मी मान्य करतो, पण तिची मेंटॅलिटी आहे ना, त्या मेंटॅलिटीला तुम्ही काय नाही करू. साहेब परवा दिवशी आमची बाउंड्री एका ड्रायव्हरला मारले, काहीच चूक नाही बिचारायची. मग एकट्याने नाही 10 जणांनी मारलेत. तेच झालं काल. 4 जण, 1 2 3 4 चौघांना मारलं. 40 जण आले. साहेब ह्याच्या डोक्यात आम्ही काय पाठवलं. करायचं? डोक्यात पडली. मी संध्याकाळी जाणार आहे कसं यायचं भेटायला. गोव्यामध्ये सांगा बघू. घेतली नाही लावलं की ते सगळं